माढा लोकसभेसाठी शरद पवारांच्याकडनं जे काही 9 संभाव्य उमेदवाराची यादी जाहीर झालेली आहे त्यात पहिल्यापासून पवारसाहेब म्हणत होते तसे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी माढ्यातनं फायनल होती आहे आणि माढा लोकसभा सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आहे आणि माढ्यासाठी पहिल्यापासून शरद पवारांनी महादेव जानकर यांना विचारलं होतं। इतके दिवस महादेव जानकर फडणवीसांच्या म्हणजे महायुतीच्या मैत्रीत होते, आता आघाडीकडे चाललेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद करू। सर, आता माढ्यातनं आपली उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे, आज उद्या कधी डिक्लेअर होऊ शकेल? त्यातून आम्हाला ही माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटलेला आहे आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाला जागा द्यायचं पवारसाहेबांनी कबूल केलं आहे। 2009ला मी माढा लोकसभेतून लढलो, त्यात पवारसाहेब राष्ट्रवादीतनं उभा राहिले होते, त्यांना 5 लाख काहीतरी 43,000 मतं पडली। आदरणीय सुभाष देशमुख साहेब BJPतून उभं राहिले, त्यांना 2,52,000 काहीतरी मतदान पडलं आणि मला 98,743 मतं राष्ट्रीय समाज पक्षातून मला 9 साली मला मिळालं। माढा मतदारसंघ असा आहे की सोलापूर जिल्ह्यातल्या 4 असेंब्ली सेगमेंट आहेत आणि सातारा जिल्ह्यातले 2 असेंब्ली सेगमेंट आहेत। त्या माढा लोकसभा मतदारसंघातच माझं गाव येतं, पळसवडे, तालुका मान, जिल्हा सातारा, म्हणून मी ते आग्रह केला होता आणि त्यामुळे आता उभा राहण्याचं। आत्ता माझा माढ्याला परभणीला आमदार आहे। मी महायुतीला देखील आपल्या माध्यमातून सर्वांच्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं की महायुतीनं मला 2 जागा लोकसभेच्या द्याव्यात, एक परभणी आणि माढा, परंतु त्यांचा सिटिंग खासदार असल्यामुळं BJPनं ती काय सोडली नसेल, परभणीच तर देतील म्हणलं, पण त्यांची परभणीच्या दृष्टीने देखील आम्हाला काय पॉझिटिव्ह थिंग सॅम्बल आलं नाहीत आणि महाविकास आघाडीला मी 3 जागा मागितल्या होत्या, एक माढा, परभणी आणि आम्ही सांगली द्या म्हणून सांगितलं होतं। त्यात पवारसाहेबांनी मीडियातच बोलले की बाबा म्हणले जानकर साहेब जर आमच्याबरोबर आले तर आम्ही माढ्याचा विचार करू। मग स्वतः मी त्यांना भेटलो, पवारसाहेबांची माझी दिल्लीत भेट झाली, परत ना 2-3 वेळा बॉम्बेमध्ये भेट झाली, परत ना काल पुण्यात झाली 3 दिवसापूर्वी। अशा करून 10-12 वेळा आमची चर्चा झाल्यानंतर ते म्हणले बाबा मी काँग्रेस उद्धव साहेबाशी बोलतो आणि काय करायचं ते विचार करतो। म्हणून ठीक आहे। तर त्यांनी सांगितलं की पॉझिटिव्ह आहे, तुम्ही आला तर आम्हाला वोट ऑफ पर्सेंटेज वाढेल, तुमचा फायदा होईल आम्हाला। म्हणलं साहेब तुमचा बी आम्हाला फायदा होईल या हेतूनं मग आम्हाला भाजपानं काही रिस्पॉन्स दिलेला नाही। भाजपाचा मला फोन मागल्या 8 दिवसापूर्वी स्वतः फडणवीस साहेबाशी माझं बोलणं झालं, आम्ही बसलो, त्यांना आम्ही सांगितलं बाबा परभणीच तरी आम्ही तुम्ही सोडली पाहिजे। पण परभणीमध्ये काय झालं, शिंदे साहेबांची जागा ते आता सध्याला सिटिंग खासदार आहे तो उद्धव साहेबांचा आहे, जाधव म्हणून, बंडू जाधव, आणि ती शिंदे साहेबाला जागा सुटते आहे। मग शिंदे साहेबाचा 2 नंबर राष्ट्रवादीचा अजितदादाचा उमेदवार राहिला होता, त्यामुळे मला वाटतं शिंदे साहेबाचं आणि अजितदादाचंच तिथं चर्चा चाललेली आहे, त्यामुळे ती भाजपानं तिथला क्लेम काय ते सोडलेला होता। मग बरोबर म्हणलं तुमची मेळ आणि त्यांचा काय मेळ बी होईना, त्यांचं रोजच चाललेलं आहे। मग म्हणलं ठीक आहे, एक आमची मिटिंग बी झाली त्यांच्याबरोबर, त्यांना आम्ही करत होतो, पण त्यांचा आम्हाला रिस्पॉन्सच पुन्हा आला नाही। आणि माझा स्वभाव एकदा आहे की मी आहे तोवर तुमच्यावर आहे, तुम्ही जर आम्हाला रिस्पॉन्स देत नसेल तर आम्ही आमचा मार्ग मोकळा करू, अशा हेतूनं आम्ही महायुतीवर होतो, नाही असं नाही। पण महायुतीनं आमचा आमदार पळवला, तो आमदाराची इच्छा असेल तिकडे जायचं, तो भाव वेगळा आहे, तो गेला, परत आम्हाला लोकसभेची जागा दिली नाही, एकही लोकसभेची जागा दिली नाही मला, नंतर विधानसभेची एकही जागा दिली नाही। भारतीय जनता पार्टीचं माझ्यावर प्रेम होतं, माझं त्यांच्यावर होतं, त्यांनी आम्हाला मंत्री केलं, आमदार केलं, त्यांचं अभिनंदन, विठ्ठलाच्या चरणी त्यांना प्रार्थना, परंतु आम्ही त्यांना 1-2% मतं देण्यासाठी राज्यामध्ये त्यांचं सरकार आणण्यासाठी कामायब आलतो, म्हणजे पैरा फिटलेला आहे त्यांचा। आमचा एक बैल त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस होता, देवेंद्र फडणवीसचा एक बैल माझ्याकडे होता, आमचा पैरा फिटलेला आहे आणि पुढं आता ते म्हणजे पैरा आपल्याला मोडायचा आहे, तर आता मग त्यांच्याबद्दल ही करण्यात अर्थ आहे। आणि पवारसाहेब म्हणले बाबा माझा एक बैल आहे, तर मग पवारसाहेबाला सांगितलं तुमचा बैल आणि माझा बैल झोपूया आणि आपली शेती करूया, अशा हेतूनं आता ही नवीन आम्ही आघाडीच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे। आणि राजकारणात कोण कोणाचा परमनंट दुश्मन किंवा कोण कोणाचा परमनंट शत्रू नसतो, हे सूत्र मी शिकलो आहे। मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, पण पॉलिटिकल सायन्सचा ह्या 30-35 वर्षाचा अभ्यास झाल्यानंतर देश फिरलो, जग फिरलो आणि स्वतःच्या ताकदीवर 1 वोट 1 नोटच्या माध्यमातून आज आम्ही पक्ष 17 राज्यात उभा केलेला आहे। ते मोहिते पाटलांनी तिकिटासाठी भाजपकडे मागणी केली, मोहिते पाटलांना तिकीट दिलं नाही, निंबाळकरांनाच तिकीट दिलं। रामराजे निंबाळकरही या निंबाळकरांच्या विरोधात होते, अनेक जण खासदार निंबाळकरांच्या विरोधात समोर येत असताना भाजपनी निंबाळकरांवरच विश्वास व्यक्त केला। मग ही लोक तुतारी हातात घेतील अशा पद्धतीनं सांगितलं जात होतं, तर ह्यांचा कितपत त्रास आपल्याला जाणवू शकतो, फायदा होईल का तोटा होईल? परंतु रामराजेंची ताकद बी मोठी आहे आणि विजयदादालाही मानणारा वर्ग मोठा आहे
आता विजयदादांचा रणजित मोहिते पाटील आहेत ते BJPचे MLC आहेत, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यांना विचार करावा लागला. रामराजे आमदार आहेत, आता MLC आहेत, ते अजितदादा या गटाचे आहेत. शेवटी ह्या तिघाची अलायन्स असल्यानंतर तिघाचा चर्चा नेत्यांची वरिष्ठाची काहीतरी होईल. त्यामुळे आता ताई वरणाचं उत्तर आताच आपण देणं योग्य नाही. उद्या एका वेळेस तिथं पॅचअप होऊ शकतो, म्हणजे नाही असं नाही, पण ह्याची ताकद आहे, नाही असं नाही. आपल्याला त्रासदायक होईल का कसं? नाही, माझ्या माहितीप्रमाणे आता ते रणांगणात उतरलं कोण प्लेअर कोण आहे, आत्ताचा खासदार असेल ना तर मला काहीच काळजी नाही. म्हणजे मी आजच सांगतो की मी 2.5 लाखानं विठ्ठलाच्या साक्षीनं विजय आहे. विशेष म्हणजे फक्त आता दादा मला बरं हे 2.5 लाखाचा विजय होताना मला रामराजेंचा बी आशीर्वाद पाहिजे आणि विजयदादाचा आशीर्वाद पाहिजे. या दोघांचा नसेल तो थोडासा नेक टू नेक फाईट होईल. पण आता पवारसाहेबांनी जी माझ्या विश्वास दाखवलेला आहे त्यांच्या विश्वासाचं मी स्वागत करणार आहे. त्यांनाही विचारावं, त्यांनी भारतीय जनता पार्टीनं माझ्यासाठी काम केलं, खडकवासल्यामध्ये पुण्यामध्ये अतिशय चांगलं केलं. RSSच्या लोकांनी काम केलं माझ्यासाठी, मी त्यांचा उपकार माझ्यावर आहेतच, नाही असं नाही. परंतु आता माझी चूक नाही, चेंडू BJPच्या दारात आहे. आता ह्याच्यामध्ये एक चर्चा अशी चालली जाते की सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही जी लढत बारामतीत होती त्यात सुप्रिया सुळेंना थोडी अडचण आहे आणि ही अडचण सोडवण्यासाठी महादेव जानकरांनी ज्या सुप्रिया सुळेंकडनं केवळ 34,000 पराभव स्वीकारला होता त्या महादेव जानकरांचा फायदा बारामती लोकसभेत घेता येईल आणि माढ्यातूनही त्यांना फायदा मिळू शकेल. हे दोन्ही गणित घातलं जाते का? आणि कमळाव काही लढणार नाही, गडलाव लढणार नाही, तो तारीना कुठल्याच पक्षाच नाही लढणार. आता महादेव जानकर कुठल्या पक्षात? माझ्या चिन्हावरच मी लढणार. महादेव जानकरच्या AB फॉर्मवर चिन्ह आहे, माझं चिन्ह फ्री सिम्बॉल आहे. म्हणजे मला BJPवर गेल्यामुळं मला लोकसभा लढवता आली नाही, विधानसभा आम्ही एकच लढवली, त्यामुळे आमचं चिन्ह जे कंपल्सरी होते ते फ्रीज झालं, आम्हाला ते मिळालं नाही. आता मला ट्रॅक्टर मिळेल शेतकऱ्याचा किंवा कुठलं सिम्बॉल मिळेल ते मी 15 दिवसात मी माझ्या लोकांशी पोच करेन. पण राष्ट्रीय समाज पक्षाच्या सिम्बॉलवरच मी लढणार आहे माझ्या. आणि पवारसाहेबांनी मला तसं सांगितलं की तुम्ही तुमच्या चिन्हावर लढा, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा देऊ. आता सध्याला भाजपला जसा माझा फायदा झाला तसा त्यांचाही मला झाला, त्यांनी मला मंत्री केलं, म्हणजे आपण असं म्हणणं चालणार. तसं आत्ता सध्याला पवारसाहेबांनाही माझा उपयोग होणार आहे, पण पवारसाहेबाचाही मला फायदा होणार आहे. आत्ताच्या लोकसभेला मी विनिंग झालो तर महाविकास आघाडी मला भाजप 6च्या वर जागा देत नव्हती, पण उद्या मला 20-25 जागा महाविकास आघाडी डेफिनेटली देते विधानसभेला. मी आता खासदार होणारच, 100% होणार. खासदार झाल्यानंतर 20-25 आमदार माझे होतील, काँग्रेसचे काय होतील आणि उद्धव साहेबाचे काय होतील आणि पवारसाहेबाचे काय होतील. त्यावेळेस आता मी एक कॅबिनेट मंत्री होतो. माझ्या पक्षाला उद्या भारतात सरकार कोणाचं येईल मी आताच सांगणार नाही, पण राज्यामध्ये सरकार येताना मात्र राष्ट्रीय समाज पक्षाची 3 ते 4 मुलं कॅबिनेट मिनिस्टर असतील. ही भागीदारी मला मिळणार आहे आणि मी ही लॉंग रूटनं विजन न केलेलं आहे, तात्पुरत्या इलेक्शनसाठी नाही. मला जिंकायचंच आहे, खासदार होऊन आता जिंकायचंच आहे. काही केलं तरी मी जिंकण्याचा प्रयत्न करतो. खासदार झाल्यानंतर माझे 20-25 जर आमदार आले तर या पक्षाची ताकद अजून वाढेल. आणि माझी इच्छा होती की माझ्या झोपडी आहे त्या झोपडीचा महल व्हावा. या सगळ्यामध्ये भाजपने नेमकं गमवलं काय आणि पवारसाहेबांनी कमवलं काय? ठरवल जनता ठरवल. परंतु मी OBCत पॉप्युलर आहे आणि OBC लोक मला मेजॉरिटी सहकार्य करतील, मायनॉरिटी लोक सगळं करतील. इव्हन ह्याच्यामध्ये माढा पवारांनी ज्यावेळेला जोडला महादेव जानकरांना त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला कॅप्चर करायचा प्रयत्न केला. 48 मतदारसंघात ह्याचा परिणाम होणार आणि हा समाज हा हजारो कोस दूर सत्तेपासून दूर असलेला समाज आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ह्याला मेंबर ऑफ पार्लमेंट संधी दिली नाही, ना काँग्रेसनं ना BJPनं राज्यसभेवर डॉक्टर विकास महात्मेंना दिलं होतं. म्हणजे ती जागा मलाच मिळणार होती, पण मी मिनिस्टर झाल्यामुळं BJPचे महात्मे डॉक्टरांना दिली होती जागा. काँग्रेसनं कधी संधी दिली नव्हती, कुणीही संधी दिली नव्हती. आणि महाराष्ट्रातल्या धनगर OBC लोकांना वाटतं की बाबा आपला माणूस, आपला साधा माणूस आणि पहिला पार्लमेंटला जातो आहे. लोकशाही पार्लमेंट स्थापन झाल्यापासूनच संधी मिळाली नाही लोकशाहीची, म्हणूनसाठी ह्याचा आनंद लोकात आहे. मला फोन यायला लागले तर जी माणसं थोडक्यात 48च्या 48 लोकसभा मतदारसंघात भाजपला याचा परिणाम डेफिनेटली बसणार. मी चॅलेंज देऊन सांगतो, मी त्यागी आहे, भोगी नाही आणि मी नाटकी करण्यासारखा माणूस नाही आहे, हे BJPलाही माहीत आहे. त्यामुळं माझा इफेक्ट गडचिरोलीला होणार, चंद्रपूरला होणार, रत्नागिरीला होणार, रायगडला होणार. सातारा सांगलीची बातच सोडून द्या, पण ह्यांना आम्ही प्रत्येक असेंब्ली सेगमेंटवर, जिल्हा परिषदेच्या गटावर माणसं हजारो फोन करून सांगतात, साहेब पवारसाहेबाचं अभिनंदन की त्या माणसानं कमीत कमी आपल्या माणसाला जवळ केलं. देवेंद्र फडणवीसला लोक का मानत होती?
धनगर समाजाने 99% मतदान दिलं तर गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस चांगलं आम्हाला संधी दिली नाही असं नाही, त्यांच्याबद्दल दुमत नाही, म्हणजे आज आम्ही निगेटिव्ह कधीच राजकारण करणार नाही. परंतु ज्यावेळेस त्यांनी माझा आमदार फोडला, तिकीट दिलं नाही, हे लोकांना पटलं नाही साहेब, बुद्धिजीवी लोकांना. म्हणजे तुम्ही युतीत करा, मित्र आल्यानंतर प्लेन बाजूला बसा, ते मी म्हणत नाही तुम्ही, पण एवढं झाडीसपणास केलं ही लोकांना समजलं नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या लोकसभा हा ट्रेलर असेल, विधानसभा हा पिक्चर असेल. तर शेवटचा प्रश्न, आता लोकसभेला प्रचाराला जाताना एकमेकांवर तिखे वार होणार ना? नाही, पण मी असं कधीच सुप्रियाताईच्या विरोधात होतो, मी कधीच विरोधात बोललो नाही. पंकजाताई माझी बहीण आहे, तशी सुप्रियाही बनलं होतं. आणि जनतेनं आधार दिला ते जिंकून येईल, मला दिला तर मला असं मी नाराज नाही होणार म्हटलं. म्हणजे मी आपण असं नाही कधी, किंवा BJPनं जरी माझ्यावर, आणि वैयक्तिक इथं काही ही लढाई आहे, कुरुक्षेत्राची लढाई आहे, विकासाची लढाई, देशाची. जनतेला जे पटेल त्याला मानतेली, आपला कोण परका कोण, म्हणजे असं काय नाही. माझा कोण नाही, आम्ही दोघातला कोणतरी पराजय होणार आहे, कोणतरी विजय होणार आहे. पण आम्ही काय भारत सोडून जाणार नाही. डेफिनेटली आम्ही ही लढाई लढत राहू. आमचं एक दिवस राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता या देशात, या राज्यात आणण्याचा प्रयत्न करू. भारतीय जनता पार्टीनं शून्यातून सुरुवात केली. माणसं कोण जवळपंथी घ्यायला तयार नव्हतं, कोण कमळ घ्यायला तयार, हसायची लोक. आज त्यासाठी मारामारी लागली तिकीट मागण्यासाठी. ही त्यांचं डेडिकेशन, डिव्होशन आणि डिटर्मिनेशन आहे त्या लोकांचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महादेव जानकर लगेच 2 दिवसात आमदार आणि लगेच खासदार झाला पाहिजे, डिजिटल लावलं का नेता पाहिजे, ह्या मताचा मी नाही. मी नेता बनवणारी फॅक्टरी तयार केली आणि तिचं नाव राष्ट्रीय समाज पक्ष आहे. तर हे होते महादेव जानकर. महादेव जानकरांना पवारांनी ज्या पद्धतीनं हेरलं आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यावर विश्वास ठेवला, ह्याचा फटका भाजपला संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. भाजपने जी चूक केली त्याचे परिणाम आता पुढच्या याच्यात दिसणार आहेत. लोकसभा हा फक्त ट्रेलर आहे, खरा पिक्चर विधानसभेला दिसेल, हे त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.